आता आढावा घेणार आहोत विविध क्षेत्रातल्या महत्त्वाच्या 9 बातम्यांचा। सुरुवातीला बघूयात राजकीय बातम्या। अनिल देशमुखांनी सांगितलंय, मला आणि आदित्यला आत टाकण्याचा प्रयत्न केला गेला। उद्धव ठाकरेंचं पदाधिकारी बैठकीत वक्तव्य। आम्ही असं नडलो की मोदींनाही घाम फुटला। एक तर राजकारणात फडणवीस राहतील किंवा मी राहणार। उद्धव ठाकरेंचा पदाधिकारी बैठकीत हल्लाबोल। असं नडलो की मोदींना सुद्धा घाम फुटला। माझी अपेक्षा होती की मुंबईमधल्या किंवा इतर महाराष्ट्राच्या ज्या निवडणुका आहेत ते शेवटच्या टप्प्यापर्यंत लांबवायला पाहिजे होत्या। म्हणजे आणखी जे काही 2-4 कपड्यांची तुकडे शिल्लक राहिले ते पण उतरवले असते। उद्धव ठाकरेंच्या टीकेला योग्य वेळी उत्तर देणार फडणवीसांची प्रतिक्रिया। उद्धव ठाकरेंनी मोदी, शिंदे आणि फडणवीसांवर टीका केली होती। ठाकरेंच्या टीकेनंतर फडणवीसांचा व्हिडिओ ट्विट करत भाजपचं उत्तर, मी नादी लागत नाही आणि नादी लागलो तर सोडत नाही। फडणवीसांचा व्हिडिओ ट्विट। पण माझा एक सिद्धांत पक्का आहे, मी कोणाच्या नादी लागत नाही, कोणी नादी लागलं तर सोडत नाही। आमचं सरकार आल्यावर अदानींना दिलेलं धारावी पुनर्विकासाचं टेंडर रद्द करणार। सध्या कंत्राटदार माझा लाडका ही योजना सुरू आहे। उद्धव ठाकरेंची टीका। केरळ, राजस्थानमध्ये भाजप सरकार नसताना अदानींची गुंतवणूक। बारामतीत अदानींची गाडी कोण चालवत होतं? ठाकरेंच्या टीकेवर मुनगंटीवारांचा पलटवार। शरद पवार विधानसभेला 20 मतदारसंघात तरुणांना संधी देणार। पक्ष सोडून गेलेल्या आमदारांविरोधात युवा नेते मैदानात उतरवणार। शरद पवारांकडून चाचपणी सुरू। मनसे जिल्हाध्यक्ष पंकज साबळे आणि अमोल मिटकरींचा एकत्रित फोटो। अमोल मिटकरींच्या कार्यक्रमात पंकज साबळेंची उपस्थिती। गाडी तोडफोड प्रकरणावरून एकत्र फोटोंमुळे चर्चांना उधाण। मिटकरींच्या गाडीवरील हल्ला प्रकरणातील 9 फरार आरोपी आज आत्मसमर्पण करण्याची शक्यता। आत्मसमर्पण केल्यानंतर पोलीस आरोपींना कोर्टात हजर करणार। काल पंकज साबळेसह दोघांना जामीन मंजूर।